जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो. तर आज आपण चाललोय लोहगड आणि एकविरा देवीला. तर पहिले आपण लोहगड करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत स्पेशली जोरावर रामा आणि गोपाल. तर आता आम्ही आहे जवळपास निगडीच्या तिथे. लास्ट ब्लॉकच्या टायमाला आपण इथेच थांबलेलो होतो HP पेट्रोल पंपावरती. तर सेम लोकेशनला थांबून आता आपण वेगळ्या डेस्टिनेशनला चाललोय. तर आजचं डेस्टिनेशन आहे आपलं लोहगड फोर्ट. तर चला भेटूया लोहगड फोर्टवरती. तर आता आम्ही फायनली लोहगडच्या पायथ्याशी आलेलो आहे या ठिकाणी. तर माझ्या पाठीमागे बघू शकता हा लोहगड आहे आणि हा लोहगडचा ट्रेकिंग म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आहे. आणि इथनं तुम्हाला जवळपास 9 वाजता हे स्टार्ट होते. आम्ही इथे 8:30ला पोहोचलोय आणि 2 व्हीलर इथपर्यंत येऊ शकते आणि 4 व्हीलर बाय हार्ड येऊ शकते. म्हणजे तुम्हाला जर ड्रायव्हिंग स्किल वगैरे चांगली असेल तर आणू शकता. बाकी 2 व्हीलर येऊ शकते. थोडंसं हार्ड आहे 4 व्हीलरसाठी. सो लोहगडचा जो ट्रेकिंग पॉइंट आहे इथनं स्टार्ट होतो आणि हे 9 वाजता सुरू होते. इथं खाली नाश्ता सेंटर वगैरे सर्व आहेत आणि लोहगडचा व्ह्यू एन्जॉय करूया. लोहगडचा जो मेन दरवाजा आहे तिथे आलेलो आहेत आणि ट्रेक काय असं हार्ड नाही. मी म्हणतो एक 5-10 मिनिटापर्यंत तुम्ही इथे येऊ शकता आणि एक हार्डली 25 ते 30 मिनिटांमध्ये तुम्ही गडावरती जाऊ शकता. आणि सध्या लोहगडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही ऑगस्ट महिन्यामधला. आणि आज पाऊस वगैरे नाहीये, भरपूर ऊन असं लागतंय आणि बॅकग्राऊंडला बघू शकता सध्या पावसामध्ये हा व्ह्यू बऱ्याचदा दिसत नाहीये. पण या ठिकाणी सध्याचा लोहगडचा जो व्ह्यू आहे ऑगस्ट मध्ये तुम्ही बघू शकता. हा आहे मेन दरवाजा लोहगडचा. लोहगडचं जर सांगायचं झालं मित्रांनो तर 1648 मध्ये मराठा एम्पायर मध्ये आलेला आहे आणि त्याच्यानंतर एक 1665 मध्ये मुघल साम्राज्याकडे गेलेला आहे लोहगड. आणि 1670 मध्ये परत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मराठा स्वराज्यामध्ये सामील करून घेतलेला आहे. तर जवळपास एक 5 वर्ष हा मुघलांकडे राहिलेला आहे. आणि हा जो एक्झॅक्टली माझ्या पाठीमागे बघता हा आहे विसापूर.
तर तुम्हाला इथनं 2 ट्रेक करता येतात वन डे मध्ये, लोहगड आणि विसापूर. दोन्ही ट्रेक सोपे आहेत, जास्ती काय हार्ड नाही येतं. तुम्ही जर प्लॅन करत असाल वन डे 2 फोर्ट करायचे तर निश्चित तिथे येऊ शकता. लोहगड आणि विसापूर ट्रेक पूर्ण करू शकता. हा जो दिसतोय हा विसापूर आहे. तर मित्रांनो, लोहगड हा जवळपास 1033 मीटरवरती आहे. तर आता आपण सध्या 1000 मीटरवरती, म्हणजे लोहगड असा काय फारसा अवघड नाहीये. वरती आल्यावरती आम्हाला जर मेन दरवाजातनं एक लाजिरवाणी गोष्ट बघायला मिळाली. ते म्हणजे की इथं आल्यावरती कळालं की इथं पण मस्जिद वगैरे, म्हणजे इलिगल काय म्हणतात त्याला, आता कब्जा केलेला आहे सर्व. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं एक मंदिर बघू शकता. आपलं शिवमंदिर हे छोटंसं आहे, मला इथे खटकलेली आहे. सो पर्सनली मला असं वाटतं की प्रत्येक गडावरती एक महादेवाचं भव्य दिव्य मंदिर पाहिजे. त्या ठिकाणी अशा बाकीच्या वस्तूपेक्षाही मला वाटतंय मंदिरं वगैरे पाहिजेत, कारण हे आपल्या महाराजांचे गडकिल्ले आहेत आणि आपण आपल्या महाराजांची जी पुरातनता आहे ती जपली पाहिजे.